अब फेस जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला है, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। ओके गुड. पण सगळी तयार झाली. माझी सगळी तयारी झाली, तुम्ही तुमचं बघा. बने स्किट सुरू झालं झालं सुरू होऊ नकोस हा. अजून वेळ आहे. ओके. हॅलो डांगे. अरे डॉल्सी कुठे आहे यार? डॉल्सी शूटिंग थांबलं तिच्यामुळे. अरे इथलं शूटिंग संपवून दुसरीकडे जायचं. सन गेलं तर वाटलं का माहितीये का? हॅलो. अरे डॉल्सी कुठे आहे यार? कमॉन डॉल्सी कुठे आहे? चलो चलो बाजू बाजू प्लीज बाजू 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 जो नो नो पीछे प्लीज बाजू 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 डांगे, मी डॉल्सीला बोलवलेलं यार. हा कॅल्सी कुठून आला मध्ये? डॉल्सी कुठून? डॉल्सी डॉल्सी हेलो 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 प्लीज 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 नो नो सेफली नो नो सेफली प्लीज नो हेलो 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 एक्सक्यूज मी हेलो हेलो प्लीज 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 नंतर बघूया. प्लीज प्लीज शूटिंग होऊ दे. प्लीज प्लीज शूटिंग कम्प्लीट होऊ दे. प्लीज कॅमेरा बघा प्लीज. प्लीज एव्हरीबडी नो सेफली ओके. दादा 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 इट्स नॉट सेफली, इट्स सेल्फी. सेल्फी वेगळं असतं आणि सेफली वेगळं असतं. सेल्फी म्हणजे आपण आपला स्वतःचा फोटो काढतो ना, सेल्फी. आणि सेफली म्हणजे हा माणूस ज्याला कसलंच कधीच काहीच टेन्शन नसतं. ऑलवेज सेफली. हॅलो हॅलो मॅम. हॅलो वेलकम वेलकम. हॅलो सर. प्लीज प्लीज वेलकम प्लीज. सर माझे दादा. अच्छा दादा नमस्कार. तुमचे भाऊ पण आलेत? क्या बात आहे. पण दोघांमध्ये खूप फरक आहे हो. बाबांचं काय इंटरकास्ट मॅरेज होतं का? एक मिनिट. दादा म्हणजे ओवाळी ते मी लाडक्या भाऊराया तो ते दादा नाही. अच्छा. सख्खे दादा नाही आहेत अच्छा, माझे. अच्छा. हे दादा म्हणजे हे माझे बॉय आहेत. दादा स्पॉट. ओके बसा ना तुम्ही बसा. सर तुम्ही यांना ओळखलं नाही का? हा स्पॉट आता कळलं ना नाही मला. नाही एक मिनिट. तुम्ही यांना नीट ओळखलेलं नाही का? अरे हे भारतातील सगळ्यात सुपरस्टार बॉय आहेत. अरुण. ओ माय गॉड. या. अरे तुम्ही म्हणजे मोठमोठ्या स्टार कडे स्पॉट बॉयचं काम केलं ते अरुण हे? या. म्हणजे टॉलिवूड मॉलिवूड कॉलिवूडचे मोठमोठे स्टार त्यांच्याकडे काम केलं स्पॉट बॉय हे? क्या बात आहे यार. बेटा पहली फिल्म आपकी डेब्यू फिल्म है माझी. फर्स्ट फिल्म. यस यस. बेबी मैं आपको बोला था कि पूछना ना मतलब डायरेक्टर को क्या आता है पहले किया है कि दादा काय 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 बोलतो तुम्ही? पहिली मॅम, film- मॅडम शूटिंग सुरू करूया पण एक हो, हो, दोन हो. मिनिटं. मला अजून एक तुमची डेट हवी आहे. एक जरा एक थोडं शूटिंग बाकी आहे. टेल मी कुठली? एक 26 तारीख मिळेल? 26 या महिन्याची. हा, हा. 26 मार्च. मी आहे फ्री आहे. पण एक काम- एक दादा तुम्ही 26 तारखेला आहात? नो नो नाही आहे मी. मी नाहीये. नाही पण शूटिंग तुमच्या सोबत करायचं दादा. नाही सॉरी. सगळ्या तारखा दादांना विचारल्या जातात मग मी सांगते. नाही मी काय म्हणतो मॅम काहीतरी ऍडजस्ट करणं. सगळं शूटिंग थांबतंय. एक मिनिट दादा आपण काही ऍडजस्ट करू शकतो? नो नाही करू शकत. मी अमित बरोबर आहे. अमित फाळके ना. आम्ही ओळखतो ना अमित फाळकेला. मी सांगतो त्याला माझा मित्र आहे चांगला तो. अमित मला ऑन सेट तिकडे राहायला लागतं. म्हणजे स्क्रिप्ट मध्ये काही चेंज वर झाले ना तर माझ्याशिवाय काही हालतच नाही. म्हणजे मला कळलं नाही. पिकू फिल्म बघितली बाला? दादा पिकू फिल्म कोणी नाही बघितली दादा. बाला मी नसतो ना तर पिकू फिकू भरली असते. क्या बात आहे दादा. म्हणजे मला कळलं नाही. अरे सगळं ते बंगाली ती भाषा मीनी शिकवली रे बाला. तुम्हाला बंगाली येते? अरे सगळी ती भाषा. क्या बात आहे दादा क्या बात आहे. म्हणजे मला कमाल वाटते बंगाली तुम्हाला येते. अरे म्हणजे मी असल्याशिवाय काही बोलू शकत नाही. एक डायलॉग जाम आरखलले मला सोपं आहे. आवरे बोलते चासला चाय खाबोय चासला सिगरेट खोबे. मी नाही अच्छा वेरिएशन खाबो खोब्या. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. म्हणजे हा बंगाली बाबा आहे. आपल्या बाबांना बंगाली मस्त येते हा. क्या बात आहे क्या बात आहे. या. पण चहा असला हे बंगालीमध्ये आता मला कळलं. नाही ऍक्च्युली चहा असला ही त्यांची सवय आहे. हा. चहा असला एडिट केलं गेलं. चाय खोवे सिगरेट खोवे असंच घेतलं गेलं. क्या बात आहे. ऍक्टर इज ब्रिलियंट. त्याला जे हवं तेच तो उचलतो. सेम अमितजींनी पण तेच केलं. आम्ही जे असंच पाहिजे. हा. या ना 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 या ना. मी काय म्हणतो मॅम आपण ना आता सोलो शूट करूया. या okay? या जरूर मी तुम्हाला डायलॉग देतो. जरूर. हा डायलॉग तुम्ही वाचा. हा. हा वाचला की तुम्हाला लक्षात येईल. ओके ठीक आहे. येस एवढं जरा वाचून काढा. ओके. हा का इथे आहे काय?
मी घरी आले होते कारण हा घरी आला होता Yes. मग पोलिसांनी तिथे गोळीबार चालू केलं म्हणून मग तो मेला. करेक्ट. फक्त याच्यामध्ये थोडी इंटेन्सिटी टाका, थोडे इमोशन्स आणि असं पॅथॉज मध्ये सीन झाला पाहिजे. काय? पॅथॉज मध्ये. ओके आय एम रेडी. येस. बने बने काय काय करतो मोबाईल मध्ये, काय करतोय? अरे रेडी आहे कधीपासून. तुमची चर्चा होईपर्यंत मी माझी एक शॉर्ट फिल्म पण शूट केली. इथे शॉर्ट फिल्म शूट केलीस तू? केली पण. काय तुम्ही करा पटापट. ओके Ready? मॅडम तुम्ही दादा इकडे थोडं. ओके रन कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. रेडी. मी घरी आले होते कारण हा घरी आला होता. अचानक अचानक पोलिसांनी गोळीबार सुरू केला म्हणून तो मेला. क्या बात है, क्या बात है, फैंटास्टिक शॉट, सुपर्ब शॉट, क्या बात है, क्या बात है यार, क्या बात है. Thank you. एक मिनिट येस येस. दादा कसं वाटलं? फार मजा नाही आली म्हणजे अजून एक मस्त झालं असतं. नाही नाही मॅडम मी सांगतो ना मस्त. एक मिनिट प्लीज. नाही आवडला का? नाही नाही ओके एक अजून हो झालं तर मजा येईल. मी करते. आपण एक अजून एक ऐका ना मॅडम, खरंच प्लीज अहो मस्त हंबल रिक्वेस्ट. ऐका ना, सन जाईल, ऐका ना. सर प्लीज सर प्लीज. ओके नो 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 प्रॉब्लेम. आपण तुमच्यासाठी दादांसाठी एक वन मोर करूया. थँक्यू सो मच. सो लव्हिंग डिरेक्टर यू Yeah, आर. thank थँक्यू you. सो मच. या विल टेक वन Yes, yes, yes. रेडी. बने 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 काय मोबाईल मध्ये काय करतोयस तू? सॉरी सर, ते शॉर्ट फिल्म एडिट करतो होतो मोबाईल मध्ये. तू मोबाईल मध्ये एडिट करतोयस? अहो सर, दुनिया कुठच्या कुठे पोहोचली, तुम्ही कुठे आहात? अजून कॅमेऱ्यात अडकलात. काय होणार तुमचं सर? सर रेडी. yes, yes, yes. दादा मला जरा सांगाल काय हा चुकलंय? बेबी ऍक्च्युली हा आहे ना हा त्याच्यावर जोर पाहिजे. हा अजून घरी कसा आला नाही महत्वाचं कोण आहे? हा त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम हो झाला. आणि त्याचाच खून झाला. Yes. सो हा इज व्हेरी इम्पॉर्टंट. Very, very important. ओके ओके Yes, yeah, फाईन फाईन. yeah, baby, all the best. रेडी टेक. ओके रोल कॅमेरा रोलिंग. ऍक्शन. मी घरी आले होते कारण हा घरी आला होता. Yes. अचानक पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि हा मेला. क्या बात है, क्या बात है मॅम. थोडस योडलिंग झालं, योडलिंग म्हणजे दादा ऐका ना. कसं झालं? फॅन्टास्टिक. मी एक सांगतो मिनिट ना. थांबा. दादा कसं झालं? दादा कारण काहीतरी होतंय तर जाऊ दे घरी. एक मिनिट जरा. दादा कसं झालं? म्हणजे मॅडम अजून इमोशन त्यात पाहिजे थोडस. आय ट्राय. मॅडम, मी नीट करा नाही तर वाया जाईल नाही सगळं. नाही दादा आय प्रॉमिस यू मी उत्तम करेन. मी अजून एक खरं अहो सण जाईल, सगळं चाललंय व्यवस्थित. सर ही इज व्हेरी एक्सपिरियन्स. नाही पण डिरेक्टर म्हणून मला माहिती आहे ना, चांगला चालला सीन. डिरेक्टरला कोण विचारतं? आय मीन डिरेक्टरकडे पण चुका होऊ शकतात ना. बघा ना, तर खूप एक्सपिरियन्स आहे या माणसाला. मागे काय फिल्मच्या वेळेस काय झालं माहितीये का? डिरेक्टरने शॉट ओके केला होता पण दादांच्या सांगण्यानुसार हिरोईनचा परत एक रिटेक घेतला गेला यु नो. आणि मग एडिटिंग टेबलवर जेव्हा फिल्म आली ना तेव्हा एडिटरनी डिरेक्टरनी शॉट केलेला तो नाही घेतला. दादांनी रिटेक घेतलेला तो शॉट लावला. अच्छा, क्या बात है. कळलं का? दादांकडनं कधीच चूक होत नाही. नेवर नेवर. नाही म्हणताय तर ने ना वर आता ना. नाही मीच म्हटलं नेवर नेवर चुका होऊ शकत नाही. नेवर चुका होऊ शकत नाही. या दादा आपण एक अजून करूया. हा, करूया. दादा करूया ना. हा नो प्रॉब्लेम प्लीज. ओके. ऍक्च्युली बेबी असं मला वाटतं ते कानातले जे डूल आहेत ना ते प्रॉब्लेम करतात, मजा येत नाहीये. बेबी इमोशन कशात आहे? डोळ्यात ते लक्ष डुलाकडे जात या डोळ्यात जायला पाहिजे ना. Right. दॅट इज इम्पॉर्टंट. राईट यू सेड इट दादा. या गुड सजेशन. मी हे डूलला चेंज. कंटिन्युटी मॅडम, कंटिन्युटी सीनची. एक मिनिट पुढच्या सीन मध्ये प्रॉब्लेम होईल ना. एक मिनिट पॅनिक होऊ नका. दादा काही मार्ग करता येईल का? हा म्हणजे डूल बदलण्याचं एक सीन त्याच्यात टाकून आपण करू काय शकतो. संबंध टूल बदलण्याचा टाकायचा? ड्रेस दादा Yes, please, प्लीज चेंज द डूल. या Yeah. Change the tool, please. हे बघा कसे वाटतायत. थँक्यू सो मच. हे बघा नाही जा. हे बघा दादा एक मिनिट. आता इज इज नाईस. नाही चांगले नाही दिसत बट नो प्रॉब्लेम. म्हणजे कधी कधी चांगल्या गोष्टी म्हणजे अशा चांगल्या नाही दिसल्या पाहिजे. ऍक्टिंग महत्वाची म्हणजे चांगल्या गोष्टी चांगल्या नाही नाही दिसल्या पाहिजे. ऍक्टिंग ओके ऍक्टिंग चांगली दिसली पाहिजे. Okay. दॅट इज करेक्ट. या आता अटायर ओके. या ऑल द बेस्ट. अटायर ऑल द प्लीज. या अटायर All the best. सल्ला टायर मध्ये येऊन मारला पाहिजे. Hey, नाही काय करूया आपण. You said something. नो 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 तुम्ही नीटली फॅन्टास्टिक. बोलताय नो ना. नो नो. ओके काय करतोस? सर ते माझ्या शॉर्ट फिल्मला वोटिंग करतोय. कोण करतंय? स्वतः वोटिंग करतोयस? अहो सर आजकाल असं चालतं. अरे अक्षर येतो का कसं बरं ना.
दे, कळलं ना? मूड. Are you okay? प्लीज तुम्ही शाऊट I'm not shouting. रेडी I'm not shouting. Ready. बेटा अबे रिटेक कर. अरे रिटेक हो रहा है क्योंकि तुम्हारे वजह से रिटेक हो रहा है. अरे रिटेक होतंय कारण तुमच्या स्क्रिप्ट मध्ये लोचा काय झाला. लोचा स्क्रिप्ट मध्ये? तुला कळत कसं नाही जे पहिलं वाक्य ते शेवटी घ्यायचं ना शेवटी वाक्य ते पहिलं घ्यायचं. याने काय होणार? ग्राफ येईल बाला ग्राफ ग्राफ. सीन उठेल न बाला कन्स्ट्रक्शन बदललं ना वाक्याचं तर त्याची गेयता येते. काय येते? गेयता. मॅडम तुम्ही ह्याला तुमच्यावर का घेता? माय गॉड दादा तुम्ही हे जे गेयताचं महत्व सांगितलंय ना आज अरे, ते इतकं कमाल आहे दादा. यू शो ग्रेट दादा. बेटा फिल्म में फिल्म पिक्चर इज स्टाइल ऑफ टेलरिंग स्टोरी. टेलरिंग स्टोरी. यस. काय होत होतं? What a line. दादा तुम्ही खरंच ग्रेट आहात. काय लाईन आहे ही? टेलरिंग स्टोरी ही लाईन. येस सी टेलरिंग म्हणजे कटिंग शर्टिंग सगळं होतं ना एडिटिंग इन ऑल ते सगळं त्यांनी एकाच बसवलंय टेलरिंग. मला असं वाटतं की थोकरट वाक्यासाठी खूप वेळ घालते तुम्ही. एक मिनिट एक्सक्यूज मी. फुकरट वाक्य मी करत नाही. माइंड युअर लँग्वेज प्लीज बिहेव युअर सेल्फ. ऐका ना तुम्ही काय चाललंय यार? थोकरट सीन आहे ऐका ना पटकन होऊन फुकरट जाईल. सीन मी करत नाही. एक मिनिट तुम्हाला घ्यायचं ना सीन ओके हो दे तुमच्या मनासारखं घ्या आय एम रेडी. व्हॉट टू डू? बने काय करतोय? सर माझी शॉर्ट फिल्म शॉर्टलिस्ट झाली फेस्टिवलला. यस. अरे ह्याच्या फालतुगिरी चालू आहे वेगळंच काहीतरी ह्याचं. इथे लक्षात आहे ना? रेडी अरे मूड प्लीज तुम्ही शाऊट करू नका प्लीज. I'm not shouting. बिहेव लाईक अ डिरेक्टर. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मी घरी आलो होतो काय मॅडम तुम्ही स्त्री आहात सतत होती मला फरक कळते तुम्ही तुम्हाला. शाऊट करू नका हो. तुमच्या शाउटिंग मुळे ना आय कॅनॉट कॉन्सन्ट्रेट. I'm not आय shouting. नॉट एबल टू. माझी शॉर्ट फिल्म जिंकली सर. माझी शॉर्ट फिल्म जिंकली. यस. अरे साल्या तुझ्या फालतुगिरीमध्ये हा स्वतः शॉर्ट फिल्म बनवून स्वतःला वोटिंग करून स्वतःची शॉर्ट फिल्म जिंकली आणि आपण आता एक वाक्य बोलू शकत नाहीये. तुम्ही लक्षात घ्या हे. डोंट जस्ट शाउट. शाउट म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेट. हे सारखे मध्ये प्रॉब्लेम करतायत. अरे मी करतो म्हणजे तुला जमत नाही म्हणून करतो ना मी. अच्छा तुम्हाला जमतंय? हा मग. तुम्हाला सगळं जमतंय? मग. हा सीन करून दाखवा सीन. फालतुगिरी करतो. डोंट डिस्टर्ब प्लीज. हा करून दाखवा चला. बने खालून लो अँगलनी कॅमेरा लाव. अच्छा लोंग गेले दाखवणार काय? Excuse me. काय बोलणार काय Don't disturb. काय बोलतोस? डोंट डिस्टर्ब. स्वतः इथून डोंट डिस्टर्ब. हाँ प्लीज बने रशियन फ्रेम लगा. रशियन फ्रेम लगा. हाँ लाइट रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन तुझा बाबा म्हणणार आहे काय रे? ऍक्शन कोण बोलणार? एक्सक्यूज मी. आमचं अंडरस्टँडिंग आहे. आउट. हा मी घरी आले होते कारण हा घरी आला होता. येस. अचानक पोलिसांनी गोळीबार केला आणि मग हा मेला. हा येस. हा मेला. अरे डुकराव मागाशी तेच करत होती ना ती. आता हे पण केलं ना तिने. आता हे पण केलं तरी सीन चांगला झाला. मी करतोय मग फालतू होता चांगला होता. फालतू झालं सगळी. प्लीज तुम्ही ओरडू नका प्लीज बिहेव युअरसेल्फ. दादाच्या अंगावर ओरडलेलं मला अजिबात चालत नाही. मी नाही करत आहे फिल्म. नका करू. आय एम नका करू scene. दादा लेट्स गो. जा घेऊन जा त्याला. Back up. क्या बात आहे. सरपंच तुम्ही काय दाद द्याल? अंशुमन आणि विशाखा तुम्ही दोघं तर आहातच क्लास. अरुण तू ज्या पद्धतीने तुझी स्टाईलनी काम केलं न्हावायला आई शपथ म्हणजे असा जर दादा असेल स्पॉट बॉय तर त्या डायरेक्टरची खरंच वाट लागेल. बट इट वॉज ब्रिलियंट. कीप इट अप. ऑल द बेस्ट. थँक्यू. जितना बोला है उतना करने का समझा. नहीं भाई मेरा हाँ। रोल का मैं स्टडी करके ज्यादा नहीं करने का. नहीं, नहीं, भाई। तुम भी ध्यान में रख. लेकिन वो ब्रेकफास्ट वीकफास्ट सब अरे मिलेगा ना, सब नाश्ता। मिलेगा. तू ज्यादा मत कर समझा ना. पेमेंट कधी एक मिनिट तुम्हाला सांगितलेलं सगळं लक्षात आलं ना. हो. एकदा मला तुमची नावं रिकॉल करून घेऊ द्या. बने बेटकर आणि चौगुले बरोबर. Hi, nice meeting you. एक मिनिट. आणि तुमचा ज्युनियर आर्टिस्टचा कोऑर्डिनेटर कोण आहे? मॅडम मी आहे. तुम्ही हे काय लावलंय मिशी? कॅरेक्टर मॅडम. किती खोटं वाटतं ते. काढा ते काढा. हे घ्या. आणि तुम्ही चौगुले हे काय कपडे तुम्ही सुटा बुटा टाय बी लावून आलाय.
हो गावातला प्रौढ साक्षरता वर्ग आहे हा आणि तुम्हा सगळ्यांना मी इथे खोटा विद्यार्थी म्हणून बोलवलंय माहितीये ना. नाही पण असं आपण दाखवू शकतो ना की हे प्रौढ साक्षरता वर्गात मी शिकलोय आणि मग असा सुटाबुटात आलो असं दाखवू शकतो ना. तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करा. बने कोणाला घेऊन येता तुम्ही? जरा त्यांना सांगा ना. हे कपडे बदला यांचे, बदला. ए सुन वहाँ पे बाथरूम है ना, वहाँ पे चेंज कर. जा निकल चल. अब मेरे को हो गया इसलिए अरे मैं- जा ना, बोला ना, जा चल. Problem. मॅडम टेन्शन घेऊ नका, सगळं सांगितलं मी. हे बघा तुम्हाला त्यांच्या समोर प्रौढ साक्षरता वर्गातल्या विद्यार्थ्यांसारखं वागायचंय. ते जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरं द्यायची. हे बघा त्या सगळ्या रिपोर्टवर ना माझी ही शाळा आणि माझी नोकरी अवलंबून आहे. त्यामुळे प्लीज प्लीज व्यवस्थित वागा. काळजी okay? करू नका. हा तयार राहा. ते इन्स्पेक्टर कधी येतील? हाँ ये चल बराबर है, बैठ बैठ चल. सुधर सडक ना मेरे को दे. काय चाललंय? एक साथ गुड मॉर्निंग सर. मला गुड मॉर्निंग. अयो अरे केवढा मान देते ती मला ही. ओ तुम्ही काय यांना सर बीर म्हणता? हे सर नाहीयेत. हे शाळेचे एकमेव मूळ विद्यार्थी आहेत रोहित चव्हाण. रोहित चव्हाण तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला सांगितलं होतं ना आज शाळेत यायचं नाही, आज शाळा बंद आहे, सांगितलं होतं ना. अहो ट्रकचं इथलं जुनं पुण्याचं भाडं लागलं होतं, लवकर आलो म्हटलं तर कुठं बायकोबर गप्पा मारत बसता. जाऊया मॅडम पशी बसूया जाऊन, तेवढाच टाइमपास. चव्हाण तुमचा तर ट्रक घेऊन कुठेतरी लांब दूरवर असं फिरून यायचं ना. शाळेत कशाला आलात? आज शाळेत इन्स्पेक्शन आहे. हा सांगितलं होतं ना मी, इन्स्पेक्शन आहे. काय सांगताय मॅडम? काय राव मॅडम एकटं खाताय बघितलं. आज मी काय जाणार नाही, रिसेप्शनला फुल पॉट भरून जेवणार आणि मगच जाणार आपण. रिसेप्शन कुठून आलं? इन्स्पेक्शन शाळेची पाहणी करायला येणार आहेत आणि त्यांनी तुम्हाला समजा काही प्रश्न विचारले आणि तुम्हाला उत्तर नाही देता आलं तर गुण कमी होतील. माझी नोकरी जाईल लोकांची. प्लीज चढ, प्लीज तुम्ही इथनं निघा ना. प्लीज तुम्ही जा. माझी नोकरी मला. मी काम करतो इथं मागच्या साईडला ह्यांच्या मागं बसतो की तुमच्या पाया पडतो मी, पण घरी नका पाठवून. असं नका ना करू. माझी नोकरी मागे मागे बसू दे. सर आले मुलांना. एक साथ गुड मॉर्निंग सर. या वेलकम सर, वेलकम. एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. का मॅडम या सगळ्यांनी गुड मॉर्निंग आणि हा एकटा एक साथ नमस्ते का? काय माहितीये सरकी बा आजाला वाटत कुठं बसलोय. चव्हाण एका चापटीतच पाडीन बरं. नाही काय माहितीये का साहेब, सगळे आम्ही एक साथ नमस्तेच म्हणतो, पण ही नवीन आलेत ना, संस्कार नावाची चीज नाही. गुड मॉर्निंग आणि फेड मॉर्निंग असं कुठं असतं इथं? मॅडम नवीन आलेत म्हणजे काय म्हणते ते म्हणतायत की ते मला नमस्तेच म्हणतात. आज तुम्ही आलात, आज तुम्ही नवीन कोण आलात बरे? असं कन्फ्युजन झालंय त्यांचं. हो ना चव्हाण, कन्फ्युजन झालंय ना? हो ना. आता नाही कसं म्हणू. तसं जरा माझं जरा कसं झालं, अप्पर डिप्पर झालं. हे काय ते कन्फ्युजन, त्यांना कन्फ्युजनला ते अप्पर डिप्पर असं म्हणतात. ट्रक ड्रायव्हर आहेत ना सर, असं बोली भाषेत येऊन जातात असे शब्द. अभिनंदन अभिनंदन. अहो मॅडम तुम्ही एका ट्रक ड्रायव्हरला शिक्षणाची ओढी लावली आहेत. वा 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 वा, खूप 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 ग्रेट जॉब. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन तुमच्या प्रौढ साक्षरता वर्गाचं खूप खूप छान जमून आलेलं आहे तुमचं. वा वा, गुड गुड, ग्रेट जॉब मॅडम, ग्रेट धन्यवाद जॉब. सर. पट बघू. काय म्हणलं? पट बघू. पट बघू. आमच्या मॅडम काय तुला तसं असं तसे वाटले काय? आजपर्यंत रोज घरी त्या मॅडम मी सोडतो ट्रक मधलं. मला आजपर्यंत कधी मॅडम पटल्या नाही त्या. पटल्या हे पट म्हणताय? पट म्हणे पट. चव्हाण ऐका, आपल्या शाळेत आलेले इन्स्पेक्टर आहेत ते. असू दे तिकडं. ऐका ना माझं नीट ऐका. पट म्हणजे हजेरी पटाबद्दल विचारताय ते. हजेरी पट किती मुलं आहेत वर्गात, किती जण येतात? हजेरी इकडे बसू दे. बस बसा सर प्लीज. तुम्ही शांत पाणी द्या त्यांना. पाणी. सॉरी बसा. बी कम्फर्टेबल सर. शांत. सर सॉरी. थँक्यू मॅडम. मॅडम पट बीट आपण सोडून देऊया. मी तुम्हाला काही प्रश्नोत्तर विचारतो, म्हणजे त्यावरून मला तुमचा अंदाज येईल की तुम्ही शाळेसाठी काय कार्य केलेलं आहे. हे बघा, मी तुमची तोंडी परीक्षा घेतो, तुम्हाला काही विषय देतो, म्हणजे माझी शाळा किंवा प्रौढ साक्षरता वर्ग याच्यावरती तुम्हाला 2 शब्द बोलायचे. चला कोण बोलणार?
चव्हाण चव्हाण हा, हा, हा. इकडे तिकडे बघू नका तुम्ही बोला या 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 पुढे या या बोला या, आलो. नाही, नाही, इकडे या 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 इकडे 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 येऊन बोला बोला हा, बोल सर ज्यांनी हात वर केला त्यांच्यापैकी विचारा ना कोणाला तरी सांगतील ते. नाही ह्यांनी हात वर केला नाही ना म्हणून ह्यांनाच विचारतोय हा बोला माझी शाळा बोला 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 माझी शाळा हा, हा. माझी शाळा घेताय व्हय? माझी शाळा चलती है तो लोगों की क्यों जलती है मालिक की गाड़ी ड्राइवर का पसीना हमारी शाळा चलाती है रसिका मैडम हसीना. जा तुम्ही येऊ नका शाळेत. मॅडम काय लाजताय तुम्ही हा हे असं बोलतात अहो मॅडम कुठल्या शाळेतल्या निबंधामध्ये मॅडम ना हसीना बोलतात काय काय येते की नाही यंदा काय कीचड़ में पैर मत रखो धोना पड़ेगा कीचड़ में पैर मत रखो धोना पड़ेगा और मुझे निबंध मत पूछो मरना तो रोना पड़ेगा. हॉर्न ओके प्लीज एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय कराड सातारा. हे असा निबंध शिकवतात मॅडम Sorry. मॅडम 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 सगळं डिस्गस्टिंग आहे आय एम सो सॉरी सर. मी खरं तर ना म्हणजे या मुद्द्याला हात घातलाच होता पण आजच तो दिवस होता जेव्हा मी त्यांना निबंधाबद्दल शिकवणार होते सर. पण ते राहून गेलं. पण सर मी तुम्हाला सांगू का यांच्या सगळ्यांची पाढ्यांची तयारी मी खूप छान करून घेतली आहे. सगळ्यांना खूप छान पाढ येतात. हो बघा कोणालाही विचारा बिंदास विचारा. ठीक आहे ठीक आहे ठीक बघा, सगळ्यांना येतं. मग मला सांगा 4चा पाढा कोणाला येतो 4 एके 4 4 दुने 8 4 तुम्हाला विचारलं मी या विद्यार्थ्यांना ना शाळेतनं काढून टाका बस इथे बस इथे चल बस इथे बस इथे बस खाली असू दे असू मेरे को होया क्या मैं बोलेगा ना उसमें क्या प्रॉब्लम. चौगुले बस बसा. मागे बस मागे बस मग ए पाडे वगैरे सोडून द्या मी तुम्हाला आता एक साधं सोपं गणित घालतो ती तरी कृपया मला सोडवून दाखवा हो. हे बघा अ कडे 6 कोंबड्या आहेत हा त्यातल्या 3 कोंबड्या त्याने बला दिल्या बोला दिले. हं? तर राहिल्या किती कोंबड्या आता ती बच्या घरी माणसं जेवायला किती येते त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. चव्हाण हा बरोबर आहे ना. आता 3 कोंबड्या असल्या माणसं जर लय आली जेवायला तर 3 कोंबड्या पूर्ण राहते का. अरे मी जो प्रश्न विचारलाय त्याचं नीट उत्तर द्या ना अ कडे 6 कोंबड्या आहेत त्यातल्या 3 कोंबड्या त्याने बला दिल्या तर अ कडे किती कोंबड्या राहिल्या किती राहिल्या 2 कोंबड्या राहिल्या 2 बरोबर आहे ना. चव्हाण काय चाललंय तुमचं इतके दिवस मी तुम्हाला या साक्षरता वर्गात हेच शिकवलंय का त्यांनी सांगितलं ना कडे 6 कोंबड्या होत्या 6 पैकी 3 गेल्या तुम्ही म्हणताय 2 राहिल्या मग 1 कोंबडी कुठे गेली कुठं जाते तेव्हा ती हितच आहे की. इथं कुठे आहे हे काय आहे बघा. मॅडम हे काय आहे ही कोंबडी अंड्यावर बसली आहे. आता लवकर उठत नसली 21 दिवसानंतर पिल्ल काढूनच उठणार ती. मॅडम हे असं शिकवलंय तुम्ही हा विद्यार्थ्यांनी कोंबड्या बनायचं हे असं शिकवतात अहो तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही समजून घ्या की व माझा मग काय तर तुम्ही कशाला कोंबडीचं उदाहरण दिलं. तुम्ही जर बदकाचं उदाहरण दिलं असतं तर मी बदक करून दाखवलं असतं हे. बदक करून दाखवलं असतं ना. तुम्ही जर बाबा मोराचं उदाहरण दिलं असतं तर मी मोर करून दाखवलं असतं. छान छान मोर वा. करून दाखवलं असतं. तुम्ही जर डायनासॉरचं उदाहरण दिलं असतं तर मी डायनासॉर करून दाखवलं असतं हे. चव्हाण पुरे दोष त्यांचा दोष आहे ती अंगावर घेणं झाली ती. मॅडम अहो या तुमच्या विद्यार्थ्यांना काही म्हणता काही येत नाही हो अहो यांना साधं त्यांचं नाव तरी लिहिता येतं का चव्हाण तुम्ही लिहा तुमचं नाव अयो या 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 झालं तुमचा ट्रक पंक्चर झाला या 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 इकडे या या नाव लिहून दाखवा मॅडम आता चव्हाण जोडाक्षरांचा प्रॉब्लेम आहे ना तुमचं हा हा जोडाक्षर सांगते तसं लिहा चल आधीच आणि काय 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 बोलताय तुम्ही काय नाही, काय आपापसात नाही. काय बोलणं चाललंय तुमचं कुठे काय हलावला काय हला काय नाही कुठे अरे काय चाललंय तुमचं आणि काय शेवटी चाललंय
बाणातला लिहा लवकर. हॅलो काय हला वळणं काय 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 नाही, खुशी का? सर मी सांगते व्यवस्थित चांगल्या सुस्पष्ट अक्षरात लिहा असं सांगत होते. बाकी काय? चला लिहून दाखवा. चव्हाण पटकन तुमचं नाव लिहून दाखवा. कुणी लिहिलं जी लिहितील सर ते, मी शिकवलंय त्यांना. तसे हुशार आहेत ते. ट्रक ड्रायव्हर आहेत ना, त्यामुळे असं अधूनमधून असं काहीतरी बरळत असतात, पण बाकी छान आहेत ते तसे. बघा ना सर, बघा सर. परब तुमचं नाव परब आहे? अहो तुमचं आडनाव चव्हाण आहे ना, हे परब का लिहिलं? अहो चव्हाण बोली भाषेत चव्हाण आहे आमचं आडनाव. हं? म्हणजे असं उच्चारताना आम्ही चव्हाण उच्चारतो, म्हणजे असं लिहिताना सोपं करून ते परब केलंय. परब काय मॅडम, या लोकांना साधं स्वतःचं आडनाव लिहिता येत नाही. ओ चव्हाण, आकडे तरी लिहिता येतात का? आकड्याचं काय घेऊन बसलाय तेव्हा या बघा. 5 2 आडवा 4. आयो आकड्यात पण परब? अहो यांना काही म्हणता काही येत नाही काय मॅडम? हे शाळा तुमची शाळा मला कॅन्सल करावी लागणार. नाही सर, असं नका म्हणू. मी यांना खरंच सगळ्यांना खूप मनापासून शिकवलंय सर. तुम्ही फक्त या एकाच विद्यार्थ्याला विचारताय, तुम्ही बाकीच्यांना काही विचारलंच नाही. एक तरी प्रश्न विचारा सर यांना. अरे यांना कशाला विचारू? यांना का विचारू मी? अरे जिथे जिथे मी जातोय, ज्या ज्या गावात जातोय, तिथे तिथे हेच विद्यार्थी दिसतात मला. हे सगळे सगळे भाड्याचे विद्यार्थी आहेत हे. तुम्हाला कसं कळलं? हा त्यांचा सप्लायर आहे ना, बन्ने. ए बन्ने, अरे सगळीकडे विद्यार्थी बदलतोस, इथे तरी स्वतः तरी बदलून यायचं. ते मला वाटलं बेरिंगमुळे ओळखणार नाही तुम्ही मला. बेरिंग? अरे तुझं करिअर बेरिंगवर नाही, डेअरिंगवर चाललंय सगळं, समजलंस ना? अरे 3 शाळा कॅन्सल कराव्या लागल्या रे मला तुझ्यामुळे. ही पण शाळा कॅन्सल करावी लागणार. मॅडम आता तुम्ही तुमच्यासाठी दुसरा जॉब शोधा. नाही सर, असं म्हणू नका सर. नोकरी महत्वाची, साक्षरता महत्वाची. काय करणार?